चला मॅच ऑन करा प्लीज. तर मुर्दा संघाचा जर अंतिम सामना जिंकला तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल 96 बॅच कडून आणि एकूणच जयजी बांधाजी भोईर यांच्या मार्फत. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती गडी बाद होतोय. नक्कीच 2 धावा आणि तिसरी धाव घेताना अरुण बाद झालेले आहेत. नक्कीच जबरदस्त सुरुवात झालेली आहे गावदेवी दहिसर संघाची. नक्कीच आम्हाला जोडले आहेत विक्षण ठाकूर साहेब, ज्येष्ठ समालोचक, एकसर गावातील दानशूर व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि नक्कीच त्यांना आपण विनंती करतो. आणि दहिसर संघातील करण पाटील यांना विनंती करतो. करण पाटील दहिसर प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. केसरी भाऊ खुर्चीवरनं उठा तो. केसरी भाऊ, केशनाथ भोईर, केशनाथ भोईर. आगरी कोळी सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष केसरीनाथजी भोईर. कैलास भाऊ ताप गेला. पहिल्या चेंडूवरती गडी बाद धावच्या रूपाने नक्कीच बाद होतो. नक्कीच आणखीन न्यू बॅटर माझ्या आतमध्ये गणेश कारभारी. सामना 4 शतकांचा आहे. दहिसर विरुद्ध एकसर बी हा सामना आहे. नक्कीच जुडलेले आहेत रुक्षण ठाकूर साहेब, ज्येष्ठ समालोचक. आणि एकसर बी संघ दमनपासून जो फॉर्म आलेला साहेब तो त्याचा फॉर्म आजपर्यंत कायम आहे. नक्कीच त्यांनी जे आता वाटचाल केली ते पुढे चालतच राहिलेत. आता बघूया या क्षणी काय करतात मोरगावच्या मैदानावरती ते बघणं मोठं गरजेचं आहे. आणि नक्कीच दमनचा जो पाणी होता ना तर त्यांना तो पचलेला आहे आणि त्या पॉवर भरपूर आहे. आणि त्यापासून जो एकसरबी संघ अजून मागे वळून बघितलेला नाही आहे. आता तरी काहीतरी चांगलं करावं लागेल. येणाऱ्या 4 शतकामध्ये कमीत कमी 40-50 धावा तुम्हाला कराव्या लागतील. कारण दहिसर संघ देखील चांगला बलाढ्य संघ आहे, मजबूत संघ आहे. आणि नक्कीच ह्या संघाला पराभूत करत असेल तर तुम्हाला चांगली धावसंख्या तुम्हाला उभारावं लागेल. ब्लाइंड स्ट्रोक खेळला होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. बबान हा गोलंदाज आहे. पहिला चेंडू 2 धावा, तिसरी धाव घेताना घडी बाजाला. दुसरा चेंडू डॉट येतोय आणि तिथपर्यंत नक्कीच 40-50 धावा आपल्याला उभारायच्या आहेत. ते स्ट्रॅटर्जी घेऊन नक्कीच वारा देखील आहे, सपोर्ट देखील आहे बॅट्समनला. चेंडू फक्त बॅटमध्ये घ्यायचा आहे आणि चेंडू बॅटमध्ये तुमचा नाही आला तर ते चेंडू नक्कीच डॉट येईल. कारण मातीची पीच आहे. सिम जास्त टन हातभर चेंडू वळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडी थोडा बाहेर जाऊन दिसतो, आतमध्ये येतो, स्लो होतोय, फास्ट येतो, अंदाज घेता येत नाही आहे. मात्र आपण नेहमीच सिमेंटच्या पिचवर प्रॅक्टिस करत असतो. मात्र ह्या पिचचा अंदाज घेता येत नाही. मात्र आतापर्यंत दुसरी ही पिच आपण बघतो मातीची. पहिली स्पर्धा नारंगी स्पर्धेमध्ये जबरदस्त आयोजन नियोजन डे नाईट स्पर्धावादी 24 संघ खेळले. इथे कोणाला परतावं लागेल या शशी किंवा गणेश. शशीला परतावं लागेल. शशी इथे बाद होतोय. आणखीन एक आदरा बसतो एकसर बी संघाचा. मात्र सलामीला गेलेले दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत, अरुण आणि शशी. वेलकम आनंद पाटील, वेलकम हेमराज पाटील. या फुलं तुझे गला गोबरल्या, मागना फुलं तुझे गला गोबरल्या. गोबाई मला नवरा अकेला, गोबाई मला नवरा अकेला. धन्यवाद राधाकृष्ण मंडळ आणि डीजे यांच्या वतीने सर्वांचं स्वागत आहे. DBN लाईव्ह आर क्रीडा मंडळ आरे आणि मोरा ग्रामस्थांच्या वतीने आगरी कोळी सामाजिक संस्था यांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत. बबन नवीन फलंदाज भावेश. यॉर्कर चेंडू होता, चांगला पद्धतीने खेळून काढलेला बघायचं. नितेशच्या चेंडू आडेपर्यंत
थोडीशी मिसफीट झालेली आहे, मात्र या दरम्यान बघता बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि बघ काय चाललंय काय चाललंय. नक्कीच इथे क्रिकेटच्या आतमध्ये चालू असताना इंजिनियर देखील सुरू आहे. मात्र तिसरे धाव घेण्याच्या प्रयत्नात गोलंदाजाला मागे मागे ढकलत चाललेल्या आहेत कारभारी गमान. नक्की ते दमान घ्या. मात्र जर्सी नंबर 1 मात्र बबान गोलंदाजीवरती अगदी स्ट्रेट ड्राईव्ह खेळतो. अगदी आमच्या समोर मांडवाला येतोय. चेंडू तर मस्तला का दस्तक देऊन आमच्या अगदी समोर चेंडू तर भावेच्या बॅटमधून आहे तो एक सर बी संघाच्या वतीने अंतिम चेंडूवरती दमदार बहारदार ब्रँडेड षटकार. ये शरण शराग तो गजो ये शरण शराग तो गजो ये दाईला तो ये दैवाचा धन्यवाद धन्यवाद. कॅमेरामॅन प्लीज कॅमेरामॅन. स्वर्गीय मधुकर पाटील गुरुदेव यांच्या स्मरणार्थ प्रशांत मधुकर पाटील, चेतन मधुकर पाटील आणि किरण मधुकर पाटील यांच्याकडून यूट्यूबची व्यवस्था जे करण्यात आलेले 2 दिवस त्यांच्या माध्यमातून यूट्यूबची व्यवस्था किरण मधुकर पाटील गोरदेव आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीने आणि नक्कीच सामाजिक धार्मिक कार्यकर्ते आहेत आणि दानशील व्यक्तिमत्व कुठलाही कार्यक्रम असू दे, क्रिकेट असू दे, कुठला सामाजिक असू दे, शैक्षणिक असू दे, त्यांचं कुटुंब नक्कीच सोबतीला असतं. नक्कीच या पहिल्या शतकमध्ये 2 गडी बाद धावसंख्या 11. नितेश येतोय. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू. यस बेल्स पडले का आले दहशतचे खेळाडू आलेत. धन्यवाद किरण पाटील धन्यवाद. नक्कीच हवा देखील चांगला सपोर्ट आहे आणि बॅटिंग करत असताना बॅटमध्ये चेंडू येणं गरजेचं आहे. वेगवान गोलंदाज नितेश आणि तितका चांगला गोलंदाज नितेश अनुभव चांगला आहे. लेझरचा खेळाडू आहे. नितीन आहे. मात्र जबरदस्त आतापर्यंत 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत. एकच चेंडू झाला एकच. चांगली फिल्डिंग मात्र चांगली फेकी मात्र यस इथे 2 धावा. काय चाललंय ते काय घडतं काय बिघडतं कारभारी भरपूर पुढे आले तिथे बाद नाही आहेत. चेंडू डेट केलेला आहे. दोन धाव मोडले जातील आणि संघाला नेऊन ठेवलेलं आहे 13 या धावावरती. मंचावर उपस्थित मुर्दा गावातील आपल्या परिसरातील माजी नगरसेवक उद्योजक बिल्डर्स समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व संदीप शेठ इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रायगावचे अध्यक्ष आग्रिकोली सामाजिक संस्थेचे सचिव अनेक उपस्थित आहेत आणि राजेश पाटील मुर्दा गावातील उद्योजक देखील उपस्थित आहेत. या आर्के क्रीडा मंडळ मोरा ग्रामस्थाच्या वतीने मोरा गावाच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि सर्व पुन्हा एकदा सूचना करतो आम्ही जे कोणी प्रेक्षक जे कोणी पाहुणे जे कोणी खेळाडू जेवायचे असतील तर कृपा करून जेवून घ्यायचं. जेवणाचं काउंटर सुरू आहे. ओपनिंगला कोण गेला होता? गणेश भाऊ
ओपनिंगचे खेळाडू बाद झालेले आहेत. ओपनिंगला शशी आणि अरुण गेले होते. गणेश भाऊ जे ओपनिंग करत आहेत 50चा खेळाडू असू दे, तो स्ट्राईक गेल तोच रिटायर. 2 खेळाडू 50चा असतील तर 2 स्ट्राईक गेल तो रिटायरमेंट होणार असा नियम आहे. मात्र गणेश भाऊ नंबर 3ला आले होते, रिटायरमेंट घेऊ शकत नाही. खेळावं लागेल किंवा बॉल काउंट करावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू का असेल, यस. मात्र ही धाव कंप्लीट झालेली आहे. मात्र कशा पद्धतीने मला लेगबाईचा इशारा पंच ईश्वर माची यांच्या माध्यमातून इशारा येतोय. अशोकजी राऊत MC पंच आहेत, एक चांगले क्रिकेटपटू आहेत, नवघर गावातील MC खेळाडू आणि टेनिस जगतातील एक चांगले नामवंत गोलंदाज अशोक राऊत. सुंदर चेंडू, सुंदर फटका. बघायचा किती धावांचा फटका तिथे असेल. चेंडूचं फाईन लेग परिसरामध्ये अंडरआर्म थ्रो केला जातोय. अगदी 2 धावा आणि ते 3 धावा. मात्र गणेश बघा किती पुढे आले, अर्ध्या पिचमध्ये येऊन उभे आहेत. धाव संख्या 3 धावेने. 19 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या 19. दुसरं शतक मार्ग असताना आतापर्यंत थोडे थांबलेले आहेत गोलंदाज. थांबवण्याचं काम यष्टीरक्षक जयेंद्र ठाकूर हे करत आहेत. प्लीज वेळ वाजतो. आपण आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. हा पकडून तिसरा. पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे चांगला प्रयत्न होता यष्टीनं मारण्याचा. बघायचं किती धाव झाला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आत्ता मात्र बाद केलाय का? नाहीये. दोन धावा झालेल्या आहेत. 1 शॉट आहे, 1 शॉट आहे. एकच धाव बनली जाईल. धाव संख्या 20. सतत संपलेले आहेत. दुसरं घेतला नाही. रिटायरमेंट होत असेल तर एक चेंडू काउंट होईल. एक सरबी संघ आउट झाला का? ओके ओके. अंपायर आउट आहे का? ओके ओके आउट आहे. 1 शॉट आहे. बघत कम ऑन डीजे. G-A-A-A-A. धन्यवाद बरं, धन्यवाद. कारभारी बाद झाला. गाणं लावलं. धन्यवाद भरत, धन्यवाद राधाकृष्ण मंडप डेकोरेशन डीजे. नक्कीच आतापर्यंत रुशन ठाकूर साहेब 12 चेंडू 20 धावा झालेले आहेत. उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. बोला बोला. नक्कीच या ठिकाणी हे जर भावेश आणि रणजित हे जर जास्त वेळ मैदानामध्ये राहिले तर नक्कीच धावांचा डोंगर उभा राहू शकतो. कारण पहिल्या मॅचमध्ये अप्रतिम दोघांनी फलंदाजी केली होती आणि तेच
भावेश आणि याच्याकडनं भरपूर चांगले षटकार आले होते आणि तीच अपेक्षा नक्कीच एक्सर बीला या सामन्यामध्ये नक्कीच असणार आणि त्यांनी सुरुवात केली. आत्तापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेले आहेत आणि अजूनही तो मैदानामध्ये खेळतो. आता बघूया पुढे भावेशची खेळी कशी होती ते पण नक्कीच बघूया. रुक्षण ठाकूर आरके संघ समोर खेळत असताना थोडी इंजुरी झाली होती. भावेशच्या नाकाला चेंडू लागला होता. त्याच्यानंतर 2 ते 4 चेंडू बाहेर बसला तो. त्याच्यानंतर तो गेला. त्यांनी जाऊन 3 चेंडू 3 षटकार मारले होते आणि त्याच 3 चेंडू 3 षटकार मारल्यानंतर आरके संघ पराभूत झाला होता. बॅक टू द रुक्षण ठाकूर. नक्कीच त्याने जो बघितला की आपल्याला जो लागल्याचा आपण काहीतरी या ठिकाणी बघा आणखी एक सुरेख शॉट मारला की आमच्या कॉमेंटर बघच्या समोर ते शतरक्षक आहेत. एक धाव, दुसरी धाव देखील या बघायचं आता नाहीये. दुसरी धाव होऊ शकली असते पण ते एस नो, कारण दोघांनी विचार केला की आपण दोघेही फलंदाज रनआउटच्या रूपानं बाद होता कामा नये असा विचार केला आणि एका धावेतच समाधान मानलेलं आहे आणि अशा प्रकारे 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली. ती धावसंख्या झालेली आहे 27 धावा होत आहेत. 3रं षटक मैदानामध्ये चालू आहे. धावसंख्या 27 आणि आत्तापर्यंत गडी बाद झाले ते 3 गडी बाद झालेले आहेत. पुन्हा आता स्ट्राईकवरती आहे तर रणजित म्हात्रे. आता बघायचं रणजित म्हात्रे किती धावाचं योगदान देतात आपल्या संघासाठी. यावेळी चेंडू फुल टच चेंडू होता तो बघायचा. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही आहे एखादा आणि पंच वाईट घोषित करतात म्हणजे 1+1 अशा 2 धावा येतील. या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ते 29 धावा होत आहेत. हे मग तुला काय वाटतं हे दोघे जर जास्त मैदान राहील तर नक्कीच धावांचा डोंगर उभं राहू शकतं क्या? नक्कीच. मात्र जे 2 बॅटर आहेत ना रणजित आणि भावेश चांगले बॅटर आहेत. बघा आल्या षटकार मारला तर आता पुन्हा षटकार मारतोय. हा षटकार येतोय लांबच लांब. हा येतोय भावेच्या मॅटमधून दमदार ब्रँडेड षटकार. दादा खानिवडे गावाला दादा खानिवडे गावाला बाग काय लावीला गुलाबाचा निवडे गावामध्ये बाग काय लावीला गुलाबाचा. नक्कीच या षटकाराने स्वागत केलं जातं आपल्या मोरगाव गावातील ॲडव्होकेट अंशराज पाटील साहेबांचं. वेलकम सर, वेलकम. चांगले क्रिकेटपटू आहेत आणि नक्कीच क्रिकेटवरचे प्रेम त्यांना अजून कमी झालं नाही. तो अजूनही खेळतात. ते 60+ त्यांचा संघ आहे. रायगाव देखील खेळले होते ते. आपण संघ बघितला तर 40+ संघ खेळत आहेत. 50+ देखील संघ आहे आणि 60+ देखील संघ आहे. चांगला चेंडू पडतोय. 8 चेंडू डॉट येतोय यतीनांच्या गोलंदाजीवरती. षटकार आल्यानंतर कमबॅक करतो. 2 षटकार आतापर्यंत आलेले आहेत. या 7 चेंडू का असेल मात्र ही धाव कंप्लीट झालेली आहे. वाईट त्याच्या पंचांचा 1+1 ही 2 धावा आलेल्या आहेत. या धावा स्कोरबोर्डवर वाढलेल्या आहेत. अतिरिक्त धावसंख्या झाले 37 धावा झालेल्या आहेत आणि नक्कीच भरपूर चेंडू शिल्लक आहेत आणि आतापर्यंत 3 षटकार आलेले आहेत. चांगला फटका खेळतो. ऑर्डर स्ट्राईक खेळतो रणजित म्हात्रे. चेंडू आडला जातोय. ते नंदू पाटील आहेत. सुप्रीमो चषकाचे सदस्य आहेत नंदू पाटील. मात्र आज अंतिम दिवस आहे. फिजिओ आहेत आणि नक्कीच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक आपण बघतोय. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा सुप्रीमो चषक. रुक्षण ठाकूर साहेब अजून चेंडू शिल्लक आहे 7 चेंडू आतापर्यंत मला असा अंदाज आहे 3 ते 4 षटकार मारतीलच. नक्कीच तुमच्या मंडळाला बघा आता पुढे काय, कारण दोघेही फलंदाज चांगले आहेत मैदानामध्ये आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि या ठिकाणी गोलंदाजी बरोबर होत नाही दैसर संघाकडनं. आत्तापर्यंत 2 ते 3 वाईट टाकलेले आहेत आणि 2-3 षटकार देखील आलेले आहेत. खराब गोलंदाज त्याचा फायदा दोन्ही फलंदाज. धावसंख्या 40 झालेली आहे.
आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे या 4 चेंडूमध्ये आपण बघूया. बघा आणखी मोठा फटका रणजित मात्रेच्या बॅटमध्ये आहे. ह्याच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आलेला आहे आणि आणखी धावसंख्या वाढलेली आहे. आता धावसंख्या झाले 46 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. या 6 चेंडूमध्ये 10 ते 15 धावा आले ते चांगलं टार्गेट होऊ शकतं. was care for each other, but the night was warm. We were bold and young. All around. धावा झाल्या त्या 46 आणि शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी. या 6 चेंडूमध्ये आता बघायचं 120 संघ. दोघेही फलंदाज चांगले आहेत, रणजित आणि भावेश. हे जर शेवटच्या चेंडूपर्यंत राहिले तर नक्कीच धावसंख्या मोठी होऊ शकते. आता बघूया गोलंदाजी करण्यासाठी आलेत गोलंदाज विकास येतोय. विकास. आता बघायचं विकास 6 चेंडू कशा प्रकारे हाताळत आहेत ते. पहिला चेंडू चाटपे चेंडू आणि चेंडू बघायचं पंचांकडे लक्ष. पंच तो वाईट घोषित करतात. एक अवांतर धाव. खराब सुरुवात. पहिला चेंडू वाईट टाकला जातोय आणि 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या होती 47 धावा झालेल्या आहेत. नक्कीच रुक्षण ठाकूर साहेब, 2 जे बॅटर आहेत दोन्ही फलंदाज स्फोटक आहेत. दोन्ही फलंदाज षटकार मारून खेळत आहेत. मात्र कोणालाही स्ट्राईक मिळाले तो फटका मारणार षटकार मारणारच आहे. मात्र धावा येणं गरजेचं आहे. मात्र विकास थांबवून ठेवतील की नाही आहे. पुलटा चेंडू. मात्र चुकीला माफी नाही आहे. मात्र खास करून या मैदानामध्ये चुकीला माफी नाही आहे. मात्र तेच चूक करतोय विकास. मात्र विकास पहिल्या सामन्यामध्ये चांगला सरळ ठरला होता. मात्र तो विकासला मार बसतोय. धन्यवाद डीजे. धावसंख्या षटकाराने झपाट्याने पुढे गेलेल्या 53 धावा झालेल्या आहेत. 50 पार केलेला आहे. बघायचं अजूनही चेंडू शिल्लक आहेत. दोघेही बॅटर चांगले मैदानामध्ये. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू त्याच्या अंगाला अडून तिथंच राहिलाय परंतु 1 धाव त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि 1 धावेनं संघाची धावसंख्या झाली ते 54 धावा झालेल्या आहेत. दोघेही फलंदाज आहे. कोणालाही स्ट्राईक मिळाला तरी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे षटकाराची. अशा प्रकारे दोघेही फलंदाज मैदानामध्ये खेळत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 54. हे मग तुला काय वाटते ह्या 4 षटकामध्ये इतकी धावसंख्या कसं वाटतं तुम्हाला? नक्कीच आणखी धावसंख्या वाढण्याची शक्यता. मात्र बघा बोलल्या लगेच हा येतोय दमदार बहारदार ब्रँडेड रणजित याच्या बॅटमधून षटकार. मात्र षटकारांनी धावसंख्या झपाट्याने वाढते. 60 धावा. मात्र जी अपेक्षा होती 61 संघाला तीच अपेक्षा पूर्ण झालेली आहे. भरपूर चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत 60 धावसंख्या झालेल्या. मोठा फटका नाही आहे. मात्र हा फटका नंदू पटेल यांच्या हातामध्ये चेंडू दिसत नाही आहे. सूर्यकिरण समोर आलेले आहेत. मात्र हा फटके चेंडू जातोय. चेंडू अडवलेला आहे. चेंडू अडवलेला आहे. 2 धावा आणि 4 धावा. मात्र हा झेल सापडला असता तर 4 धावा देखील वाचल्या असत्या. हॅलो. नक्की त्याच्या डोळ्यावरती सूर्याचा किरण आलं होतं त्यामुळे त्या तो झेल घेणार एक चांगला शत्रक्षक आहे नंदू पाटील आहे आणि त्यांच्याकडनं झेल कधी सुटत नाही परंतु सूर्याचा त्यांना त्रास झाला आणि तशा प्रकारचा झेल सुटला आणि चेंडू गेला तो चौकारासाठी त्याने अडवला तिथं परंतु धावून 4 धावा पूर्ण केल्या रणजित आणि भावेशाने. मग नंतर या दरम्यान 4 धाव धावून काढल्या. एनर्जी देखील वाया दोघांची गेली. 2 थकलेले आहेत धावून. मात्र आम्हाला जिंकायचं, आम्हाला हारायचं, आम्हाला धावा करायच्या आहेत.
बॅट इनसाईड येत लागतोय, बघायला किती धावांचा फटका असा चेंडू निघून जातोय, सीमारेषा गाठतोय, दन 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 आणि सीमारेषा चेंडू जातो 4 धावांसाठी. या आलेल्या 4 धावा, चौकार. सोरकाला होता, राती आला होता, वाड्याची जाव्यान होता, अंगण चाला होता, गाडीवाला होता, राणीचे ताब्यान होता. धन्यवाद धन्यवाद अश्विन ठाकूर साहेब. आतापर्यंत 68 धावा झालेले आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकवरती रणजित म्हात्रे आहेत. येणाऱ्या चेंडूवर काय समाचार घेतील? नक्कीच बघायचं आता डॉट जातो की षटकार. 75% षटकार मारते असे आज दिसते, कारण दोघेही चांगले फलंदाज आणि डॉट टाकणं विकासलाही फार गरजेचं आहे. हा तरी चेंडू तो डॉट टाकावा अशी अपेक्षा नक्कीच असणार दाईसर संघाला. बघूया काय करतात. आणि अशा प्रकारे बघायचं नाही आहे. तोही चेंडू यष्टीरक्षक चकवा देऊन मागे गेला. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थ्रो येईपर्यंत दुसरी धाव देखील आरामात तिथं पूर्ण झालेली आहे. आणि या 2 बाईच्या रूपानं 2 धावा मिळतात. त्यांना संघाची धावसंख्या झालेली आहे ती 70 धावा झालेल्या आहेत एकसर 20 संघाच्या. खरोखरच एका प्रतिम फलंदाजी केलेली आणि चांगली फलंदाजी करून पहिली सुरुवात फार खराब झाली होती एकसर 20चे, कारण 2 लागोपाठ रनरअपच्या रूपानं गडी बाद झाले होते अरुण आणि शशी. आणि त्याच्यानंतर भावेश आणि जी बैतारात एंट्री केली त्यांनी ते धुमाकूळ टाकलेलं आहे. नक्कीच त्याचा सत्कार करतील आमचे रायगावचे अध्यक्ष आणि आगरी कोळी सामाजिक संस्थेचे सचिव यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट हंसराज दाजी पाटील यांचा सत्कार केला जातोय. एक चांगले क्रिकेटपटू आहेत. 60+ त्यांचा संघ देखील आहे. आणि नक्की त्यांचा सत्कार आर्य क्रीडा मंडळ आपल्या गावाच्या वतीने आपल्या समाजाच्या वतीने केला जातोय. नक्कीच धन्यवाद सर. आणि भगवान पाटील अध्यक्ष आहेत रायगाव, जे गेल्या कित्येक वर्ष सेवा करत आहेत. आणि नक्कीच पारायण 24 एप्रिल ते 30 एप्रिल 23 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत रायगावात पारायण आहे. सर्व राम भक्तांनी राई मुर्दा मरुआ सर्व आपल्या समाज बांधवांनी द्या. आपण सर्व ट्रॉफ्या बघतोय. श्री रणजित नंदकुमार पाटील संपूर्ण ट्रॉफ्या बघतो आपण. त्यांच्याकडून त्यांचे आजोबा श्री गोविंद हिराजी पाटील यांच्या स्मरणार्थ सुंदर ट्रॉफ्या आहेत त्यांच्या वतीने आलेल्या आहेत. आणि नक्कीच सुंदर भव्यदेवी ट्रॉफी आहेत. तसेच सन्माननीय आमदार आपल्या मीराबाईंदर शहराचे एक चांगले व्यक्तिमत्व कार्यसम्राट नरेंद्र मेहता आमदार साहेब यांच्या देखील वतीने चांगलं सहकार्य आलेलं आहे. तसेच मोरगावातील केशरनाथजी हरिजन पाटील उपशहर प्रमुख त्यांच्या वतीने देखील चांगलं सहकार्य आलेलं आहे. आपल्या मोरगावातील समाजसेविका सौभाग्यवती वैशाली भरत म्हात्रे यांच्याकडून देखील चांगलं सहकार्य आलेलं आहे. त्याचबरोबर समाजसेवक सिल्वेस्टर मेंडोल्सा यांच्याकडून देखील चांगलं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. तसेच श्री अजित परशुराम पाटील शिवसेना विभाग प्रमुख यांच्या वतीने देखील चांगलं सहकार्य आलेलं आहे. आणि मोरागावातील चांगले व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व राजेश धनाजी पाटील ॲडव्होकेट यांच्या वतीने देखील चांगलं सहकार्य आलेलं आहे. तसेच कैलासाची मानकुबाई भास्कर पाटील यांच्या स्मरणार्थ श्री भाकरी केंद्र मोरवा याचकडून चांगलं सहकार्य आलेलं आहे. कीर्तिवंत भानदास भोईर आणि जयेश भानदासजी भोईर उद्योजक आहेत. आणि त्याच्या वतीने भोईर कुटुंबाच्या वतीने वत्सला एनर्जी आणि राम हनुमान साई भक्त संस्थापक बांधाजी म्हात्रे यांच्या कुटुंबाच्या वतीने बांधाजी भोईर माफ करा यांच्या वतीने चांगलं सहकार्य आलेलं आहे. तसेच स्वर्गीय राजेंद्र तुळशीदास म्हात्रे स्वर्गीय लक्ष्मण दत्तात्रय म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार म्हात्रे जागृती म्हात्रे तसेच मुग्धा यांच्याकडून 2 दिवस नाश्त्याची व्यवस्था दिलेली आहे. धन्यवाद. आणि फ्रूट सर्व संघांना तसेच साई कॅटरर्स सुरेश लीलाधर पाटील अजय रघुनाथ भोईर यांच्याकडून सर्व जेवणाची भांडी दिलेली आहे. धन्यवाद. तसेच मैदानाची साफसफाई शुभकरण रोज पाणी मारण्याचं काम या मैदानात केलं जातं. श्री गिरीश रत्नाकर राऊत यांच्याकडून. आणि इथं आपण सर्व मंडप बघतो आपण सर्व ठिकाणी मंडप आपण बघतो खुर्च्या बघतो साऊंड सिस्टम बघतो त्यांच्याकडे मोफत आलेलं धन्यवाद राऊत कुटुंबाचा धन्यवाद. तसेच स्वर्गीय मधुकर पाटील गोरदेव यांच्या स्मरणार्थ आपण यूट्यूबची आपण बघतो व्यवस्था 2 दिवस प्रशांत मधुकर पाटील चेतन मधुकर पाटील किरण मधुकर पाटील
यांच्या वतीने यूट्यूबची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि आपण विक्रम वसंत म्हात्रे एक माजी संघनायक, एक चांगले क्रिकेटपटू आहेत, दानशूर व्यक्ती आहेत. आपण दगडी पार बघतो, संपूर्ण मैदानामध्ये बसण्याची व्यवस्था आपण बघतोय त्यांच्या वतीने त्यासाठी या मैदानावरती पावसाळी मॅच का भरवावी, काय नक्कीच, नक्कीच. अतिशय सुंदर मैदान एक आर.के. मोरवा संघानं राखलेलं आहे. नक्कीच नक्कीच सुंदर मैदान आहे. मात्र भगवान पाटील आपले नारंगीचं मैदान नंतर हे मैदान आपल्याला सुंदर आवडतं. यस, मैदानावरती प्रेम असावं आणि ते करावं आर.के. मोरवा संघानं. आणि लोखंडी 12 पोल आणि जाळीची व्यवस्था स्वर्गीय कृष्णाबाई भाऊराव पाटील यांच्या स्मरणार्थ प्रवीण भाऊराव पाटील तसेच एकनाथ भाऊराव पाटील यांच्याकडून चांगलं सहकार्य आलेलं आहे. यस, नक्कीच आर.के. क्रीडा मंडळाचे समर्थक असलेल्या अज्ञात व्यक्तीकडून शनिवारच्या जेवणाचा संपूर्ण खर्च करण्यात आलेला आहे. धन्यवाद. KGN ट्रेडर्सचे मालक श्री रशीद पटेल यांच्याकडून एक देणगी देण्यात आलेली आहे, त्यांचंही धन्यवाद. श्रीपती गिनॅटचे श्री विवेक प्रकाश म्हात्रे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची 15 टी-शर्ट देण्यात आले, त्यांचंही मनापासून आभार. अग्निशामक दलाचे अधिकारी श्री सदानंद पाटील यांच्याकडून सुद्धा आपल्याला मदत आली आहे स्पर्धेसाठी, त्यांचंही धन्यवाद. शिवसेना शाखा प्रमुख मुर्दा श्री कल्पेश बलवंत पाटील यांच्याकडूनही 2 दिवस पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यांचंही मनापासून आभार. शिवसेना शाखा प्रमुख मोरवा श्री रवींद्र दिगंबर राऊत यांच्याकडून 20 किलोग्राम चिकन देण्यात आले आहे, त्यांचंही मनापासून आभार. दुबे फूड्सचे मालक श्री रवींद्र दुबे व संजय दुबे यांच्याकडून 15 किलो जिलेबी कालच्या जेवणासाठी देण्यात आले, त्यांचंही मनापासून आभार. वंशिका मनस्वी पार्थवी हरेश पाटील यांच्याकडून 5 किलो जवला देण्यात आला, त्यांचंही मनापासून आभार. श्री वैभव हरिचंद्र पाटील CA यांच्याकडून रोख रक्कम देण्यात आली आहे, त्यांचंही मनापासून आभार. माजी नगरसेवक श्री संदीप मोहन पाटील जे आमच्यासोबत आत्तापर्यंत बसलेले आहेत, त्यांच्याकडूनही 5,000 रुपये देण्यात, त्यांचंही मनापासून आभार. ॲडव्होकेट करण अशोक पाटील यांच्याकडून 1100 रुपये मनापासून धन्यवाद. मुकेश देसाई 1000 रुपये. श्री सुरेश पाटील व श्री विश्वनाथ पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्य करण्यात आले, त्यांचंही मनापासून आभार. न्यू गोल्डन मित्रमंडळ सहकार्य दिले, त्यांचंही मनापासून आभार. दुष्यंत म्हात्रे इंटरनेट सर्व्हिस देण्यात आले फ्रीमध्ये, त्यांचंही मनापासून आभार. विनोद लक्ष्मण भगत यांचंही मनापासून आभार. चला कारभारी DJची व्यवस्था किरण राऊत आमचे मित्र यांच्याकडून करण्यात आले. मिथुन म्हात्रे, पितेश राऊत तसेच ईश्वर माची यांनी मैदानावर 2 आठवडे काम चालू केले होते, त्यासाठी भरपूर मेहनत घेतली, त्यांचंही मनापासून आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सर्व दानशूर व्यक्तींचं ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला सहकार्य सर्वांचा आम्ही मनापूर्वक आभार व्यक्त करतोय आणि सामन्याला सुरुवात करतोय. 71 धावांचं लक्ष्य आहे. 71 धावांचं लक्ष्य. 24 चेंडूमध्ये दुसऱ्या अर्जुन ठाकूर. मात्र येणाऱ्या 24 चेंडूमध्ये तुम्हाला धावा पूर्ण करायचा 71 धावा आणि पहिल्या चेंडूपासून तुम्हाला मारावे लागेल षटकार चौकार. नक्कीच आहे. मग ही जर तुम्हाला धावसंख्या पार करायची असेल, तुम्हाला सुरुवातीपासून मोठे हल्ले करावे लागले. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौका षटका मारण्याचा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, कारण धावसंख्या फार मोठी आहे तुमच्यासमोर. तेव्हा तुम्ही 1-1, 2-2 धावा काढून तुमचं काम चालणार नाही. तेव्हा सुरुवातीपासून तुम्हाला अटॅक करावा लागणार आहे, कारण इथं चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी इकडे, परंतु फेकी बरोबर आलेली नाही आहे. तिथं 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघायचा आहे. दुसरी धावसुद्धा होते की काय इथं नाही आहे. 3 धावा पूर्ण केल्यात. अप्रतिम चांगली रनिंग बिटवीन द विकेट झालेली आहे दोघांमध्ये ना. अशा प्रकारे 3 धावा पूर्ण केल्यात. कशा का होईना तुम्हाला 71 धावांचा पाठलाग करा, तुम्हाला धावा घेणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला धाव येणं गरजेचं आहे. अशा प्रकारे पहिल्याच चेंडूवरती 3 धावा झालेल्या आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु फेकी व्यवस्थित नाही, त्याचा फायदा दोन्ही फलंदाजाने उचलला आणि 3 धावीनं सुरुवात केलेली आहे ती दैसर गावदेवी संघानं. नक्कीच. मात्र 71 धावा या 24 चेंडूमध्ये भरपूर मोठ्या जर दिसल्या, मात्र ह्या मैदानामध्ये अशक्य नाही आहे. मात्र जर तुम्ही चौकार षटकार जर मारले तर ह्या धावा तुम्हाला सहज पूर्ण होतील. मात्र बॅटवर चेंडू येणं गरजेचं आहे. मातेची विकेट आहे सध्या तुमच्या बॅट. मात्र वेळ वाया घालू नका. अजून 2 सामने खेळवायचे आहेत तुमचा पकडून. 2.5 सामने बाकी आहेत. सेपआउट खेळले, मात्र बघायचं इथे दोघांच्या मध्ये चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी हा येतोय दमदार ब्रँडेड षटकार. नक्की जम्मू म्हटलं मी सुरुवातीपासून अशी धुमाल करायला पाहिजे, तुम्ही धावसंख्या पार कराल. खेळत होतो प्रीतीचा झोका, दिला तिने मला प्रेमाचा धोका. खेळत होतो प्रीतीचा बॉल प्रेमाचा धोका. माझं खरं प्रेम. धन्यवाद. टायमर सुरू आहे. एक्सर बी टायमर सुरू आहे. मात्र वेळेचं बंधन सर्वांना आहे.
नक्कीच वेळेवरती सामना सुरू चहाची व्यवस्था सुरू झालेली आहे. चहा जरा व्यासपीठावर स्टेजवरती प्रथम घेऊन यायच्या तुम्ही. सोबत बिस्किट आणा. भदवान म्हणतात की सोबत बिस्किट आणा. देखील नक्की खाण्याची मजा वेगळी आहे. भगवान पाटील अध्यक्ष आहेत, गाव पंचायत मंडळाचे राईचे भरपूर सेवा करत आहेत आणि नक्कीच आगरी कोळी सामाजिक संस्थेमध्ये सचिव देखील आहेत. कुठे स्पर्धा असू द्या, नक्की नक्की त्यांची हजेरी नेहमी असते आणि आणि शेवटपर्यंत नक्कीच ते असतात. मेहनत देखील असते आणि मैदानात काही होऊ द्या, भगवान पाटील उतरण्यामध्ये उतरणारच. वाईटचा इशारा पंचांमार्फत. नक्कीच 71 धावांचा पाठलाग सुरू आहे. गावदेवी दैसर वर्षाचा 1 बी. नक्कीच रुक्षण ठाकूर 71 धावा होतील की नाही, मात्र चौकार षटकार सुरू आहेत. आतापर्यंत चांगला फटकेबाजी सुरू आहे. चांगला फटका येतोय. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. मग चेंडू फेकेपर्यंत थोडा उशीर होताना दिसते. 2 धावा बघता बघता या पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्या 12. मगाशी जो फटका चांगला होता रणजितच्या थोडं डोक्याच्या वरून चेंडू गेला आणि हा षटकार आला. नक्की जमू तो झेल होऊ शकला असता, पण दोघांनी एकमेकाला कॉल दिला असता तर नक्की नितीन म्हणायचं की तू घे किंवा तू रणजित म्हणायचं तू घे, पण दोघांचंही कॉम्बिनेशन झालं नाही आणि दोघांच्या मधनं चेंडू सरळ तो बाहेर गेलेला आहे. नक्कीच नक्कीच. मात्र हा 6 धावा तुम्हाला मागात पडू शकतील. मात्र काल जसं झालं भरपूर सामने चांगले रफंटफ सामना बघायला मिळाले. आज पण दोघे सकाळपासून देखील सामने काही 1 साइड सामने झाले, काही सामने हार्ड झाले. हे आर्केचं मैदान असं आहे की आपण तर सांगू शकत नाही. प्रत्येक धावसंख्येत चेस होऊ शकतं. प्रयत्न करायला पाहिजे तुम्ही. ज्याप्रमाणे एकसर बीने फलंदाजी केली त्याप्रमाणे जर तुम्ही दैसरने सगळी अशी फलंदाजी केली तर ही धावसंख्या येतात. कारण हे मैदानच असं आहे, कारण हवेचा वेग आहे आणि तुम्ही जरा जरी फटका मारला तरी डायरेक्ट हवेच्या रूपात चेंडू शिमारीशिवाय बाहेर जाताना तुम्हाला षटकार मिळतो. अशा प्रकारे तुम्ही सुरुवात करायला पाहिजे. नक्कीच दैसर संघाची जोडी बघा, मिलिंद पाटील आणि मिलिंद भगत ही जोडी आहे. नक्कीच हा चेंडू काय असेल, वाईटचा इशारा पंचांमार्फत अवांतर धाव अवांतर चेंडू येते. नक्कीच गणेश कारभारीवरती दडपण आलेलं दिसते, कारण एक षटकार पडल्याबरोबर त्यांनी लागोपाठ 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत. म्हणजे आता नक्की त्यांच्यावरती दडपण आलेलं आहे. पेशर आहे, मात्र हवेचा देखील चांगला सपोर्ट आहे. हवेच्या अपोजिट गोलंदाजी करताना थोडं पेशर असतं आणि जो बॅटर आहेत ना, 2 बॅटर जबरदस्त दैसर संघाचे. लागल्यानंतर षटकार येईलच कन्फर्म आहे, मात्र बॅटवर चेंडू येणं गरजेचं आहे. मिलिंद पाटील आणि मिलिंद भगत 2 बॅटर चांगले आहेत. मागच्या सामने 75 धावा त्याने केल्या होत्या. आडा फटका खेळतो बघायचा आहे तिथे रणजित. मात्र चेंडू आडेपर्यंत एकदा कंप्लीट झाले, चेंडू फेकेपर्यंत ही कंप्लीट. दुसरी धाव देखील झालेली आहे. बघता बघता 2 धाव पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्या झालेल्या त्या 15 धावा झाल्या. 71 धावांचं लक्ष आहे रुक्षण ठाकूर साहेब. आतापर्यंत 15 धावा झाल्या आहेत आणि 56 धावांची ते गरज आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. सुरेख चेंडू, सुरेख फटका येतो अगदी आमच्या बाजूला येतो. चेंडू येतो तिथे गणेश आहेत. चेंडू आलेपर्यंत अगदी अगदी खराब थ्रो. मात्र हे बोगडन तुम्हाला नंतर भोगावं लागेल. तुम्हाला धावसंख्येची गरज नक्कीच एकसर बीला वाटतं की मोठी धावसंख्या हे पार करू शकणार नाही, परंतु वेळ आली तर नक्कीच समजा तुमच्या डोक्यावरती हा भार पडणार. तुमचं जे शत्रक्षेत्र दिसतं ते फार खराब आहे आणि गोलंदाजही फार खराब होते. त्याचा फायदा नक्कीच दैसरच्या फलंदाजाला मिळतो. आता बघायचं आत्तापर्यंत धावा झाल्यात त्या 17 धावा झाल्या. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही. एकही गडी बाद न होता तब्बल 17 धावा केल्यात आणि अजूनही षटक मैदान चालू आहे. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. मात्र आतापर्यंत वाईट आणि खराब क्षेत्ररक्षण, खराब फिल्डिंग, खराब थ्रो. टायमर सुरू आहे. मात्र एके बाजूने जयधारे मुर्दा संघ वाट बघतो आमच्या समोर कुठला संघ येईल. नक्की दोन्ही संघाला विनंती करतो की जास्त वेळ तुम्ही वाया घालू नका प्लीज. आपल्याला अजूनही 2 सामने खेळायचे. लवकरात पंचांनी थोडं लक्ष द्या. परत मी दोन्ही संघाला विनंती करतोय. ओ या वही पहिला चेंडू गणेश कारभार यांच्यामधनं डाट जातोय. पहिलं षटक संपलं. तब्बल धावसंख्या झालेल्या त्या 17 धावा झालेल्या. चांगली सुरुवात, एकही विकेट न करता काही हरकत नाही. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाही दैसर गावदेवी या संघाकडनं, कारण एकही गडी बाद होता. तब्बल धावसंख्या 17 केलेली आहे. तुम्हाला करायच्या 71 धावा. आता बघायचं दुसरं षटक टाकण्यासाठी कोण होतं. गणेश म्हात्रे.
18 चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू आणि 54 धावा, काही होऊ शकतं या मैदानामध्ये. या मैदानाची खासियत आहे किती धावा मोठ्या असू द्या त्या चेस होतात इथं. आणि बघा तो प्रयत्न चालू आहे दैसर संघाकडनं. चेंडू शिल्लक 18 आणि धावा पाहिजे त्या 54. हे दोघेही फलंदाज दैसर संघाचे चांगले, दोघेही जास्त वेळ मैदानात राहिले तर नक्कीच धावसंख्या वाढू शकते आणि मोठ्या फैटकांची अपेक्षाही त्यांच्याकडनं आहे. त्यामुळे काय वाटतं तुला हे दोघे फलंदाज? नक्कीच मिलिंद भगत चांगला बॅटर आहे, मात्र सिंगल डबल चांगले करतो, मात्र फटकेबाजी मिलिंद पाटील चांगली करतो. मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक मिलिंद पाटीलला मिळाले तर नक्कीच हे काम तमाम एकसर बी संघाचं करू शकेल. येणारा चेंडू, येणारा वेळ आणि येणारा काल सांगेल. गणेश येतोय, मात्र जास्त प्रॉमिसिंग फटका नाही. हा कार्पेट ड्राय खेळतोय. रणजित मात्र चेंडूपर्यंत पोहोचेपर्यंत चांगली फेकी, चांगले कनेक्ट करतोय गणेश आणि एकच धाव अप्रतिम समाधान. चांगलं थ्रो केलेलं आहे तर रणजित मात्रे आणि डायरेक्ट गोलंदाजच्या हातामध्ये. आणि गणेशने देखील चांगलं काम केलं, दोन्हीची स्टाईल मारून डायरेक्ट चेंडू लावला होता, परंतु सही सलामत क्रीजमध्ये फलंदाज राहिल्यामुळे नक्कीच त्याला एक जीवदान मिळालं असं म्हणायला हरकत नाही आहे. पुन्हा तयार गणेश मात्रे. यावेळी मोठा फटका मारलाय, बघायचे तर चेंडू जातो तो. आणि अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण, खरोखर नक्कीच फरक पडलेला आहे. चांगलं एका हाताने चेंडू अडवलं, नक्कीच या 4 धावा अडवल्या असं म्हणायला हरकत नाही. तर हा चेंडू नक्कीच सीमारेषा बाहेर षटकारासाठी गेला असता. हे मग नक्कीच मात्र तिथे नितेश किने संघनायक मात्र मगाची ते मोठं संघाची मॅच होती ना, तसंच हात लाला माचीने टाकला होता आणि तो लालाच्या हातामध्ये झेल, अप्रतिम झेल टिपला लाला माचीने. अशाच प्रकारे झेल टिपला होता. मात्र हा सरी षटकार जे गेला नाही, मात्र 4 धावा आता आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं, त्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजे, कारण एका हाताने त्यांचं चेंडू अडवलेला आहे आणि 4 धावा वाचवल्यात एकसर 20 संघासाठी. आणि चांगली फलंदाजी, आत्तापर्यंत एकही गडी बाद न होता धावसंख्या झालेली आहे ती. धावसंख्या 22 झालेली आहे. दुसरं षटक मैदानात चालू आहे, एकही गडी बाद नाही आहे. एक चांगली सुरुवात दैसर संघाकडनं झालेली आहे. नक्कीच धावसंख्या 22 झालेल्या आहे, मात्र अजून एकही गडी बाद नाही आहे, हे महत्त्वाचं दैसर संघासाठी. आणि नक्कीच येणाऱ्या चेंडूवरती आक्रमण करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील दैसर संघाला. अजूनही मायकल बाकी आहे, नंदू बाकी आहे, मात्र चांगली कामगिरी जे बॅटर करत आहेत तसंच सुरू राहिलं तर त्यांची गरज भासणार नाही आहे. मात्र मिलिंद पाटील आणि मिलिंद भगत स्ट्रोक खेळला, मात्र सर्कलच्या पिचच्या बाजूला अगदी सुंदर झेल टिपण्याचा प्रयत्न होता, मात्र झेल सुटतोय की झेल टाकतोय. काय चाललंय, काय घडतं, काय बिघडतं, कोणाला परतावं लागेल. मात्र इथे कोण असेल त्याने डेट करतोय. मात्र काय क्रिकेटचं एक षडयंत्र असं, झेल त्यांनी घेऊन सोडला. क्या बात आहे, पेनकरपाडा. आज तरी हाताला आहे ना सगळं चिकट. गुड्डू स्वागत करतोय पेनकरपाडा ग्रामस्थांचं. आणि पेनकरपाडा अंतिम सामन्यात पोहोचला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा असतील अंतिम सामन्यासाठी. आणि सर्व ग्रामस्थ देखील आले. साई दत्त पेनकरपाडा, शशिकांत वर्तक, संपूर्ण ते वर्तकाली घेऊन आलं असं मला वाटते. वर्तकालीचं देखील स्वागत आहे. नक्कीच मात्र वेळेच्या 1-2 तास अगोदर आलेले आहेत. धन्यवाद शशिकांत वर्तक. नक्कीच स्ट्राईकवरती शशिकांत माफ करा मिलिंद पाटील, मात्र काहीच हातातून चेंडू निसटतोय, सुटतोय, मात्र डेट चेंडू घोषित करतात पंच ईश्वर माची. पंच टायमर सुरू आहे, टायमर सुरू आहे. वेळ वाया घालू नका प्लीज.
अगदी स्ट्रेट ड्राईव्ह बघायचं चेंडूपर्यंत शतरक्षण पोचलेले आहेत, अजय पोचलेले आहेत आणि फेकी होईपर्यंत बघता बघता या 2 धावा. इथे कोण बाद असेल कोण नाही, मात्र इथे चेंडू लावला का पंच? नाही, चेंडू लावलेला नाहीये. मला वाटतं रिटायरमेंट आहे 50ची. नक्कीच नक्कीच मिलिंद पाटील 50चे खेळाडू आहेत, रिटायरमेंट घेत आहेत. आवड आहे का? ओके ओके. धाव संख्या 25. मग आता जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर, जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर. एक नंबर गाणं, एक नंबर गाणं. एवढंच काय ते बाकी होतं. धन्यवाद धन्यवाद. बरं जबरदस्त गाणं सादर केलं. आता जीवाला वाटते बरं, काय जबरदस्त गाणं आहे. हे कुठून आणलं ते त्याला विचारावं लागेल. इथं स्टेजवरती आपले मान्यवर आहेत SD पाटील, एक काळ गाजवलेला आहे दामू मामा, त्यानंतर नक्कीच कर्णधार झाला होता तो बरं वाटत असेल तर आम्हाला हेमराज मागवा पाटील. विमल. हेमराज पाटील कर्णधार आहे, RK मोरवा संघाचा माजी कर्णधार आहे. 3 पिढ्या इथे बसलेल्या आहेत. नक्कीच स्वागत करूया आपण RK मोरवा क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं. प्लीज वेळ वादाचा दोन्ही संघाला विनंती करतो, दहिसर आणि एक सरबी संघाला विनंती करतो. ईश्वर माछी आणि अशोक राऊत सगळं तुमच्या हातात आहे. आता धावसंख्या लक्ष दिलं तर धावसंख्या झाल्या त्या 25 धावा झालेल्या आहेत. लो फुलटा चेंडू आता कव्हर रिझनमध्ये बघायचा आहे, चेंडूचा मीटर क्षेत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षक तिथे अवेलेबल आहे. एक धाव कंप्लीट झाले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र दुसरी धाव ही बघता बघता पूर्ण झाले. धावसंख्या 27, मात्र सतत संपलेले आहेत. दुसरं धावसंख्या 27. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूत गरज आहे ती 44 धावांची गरज आहे. सरासरी 22ची आहे, मात्र प्रत्येक शतकामागे तुम्हाला 22 धावा करायचेच आहेत. मात्र एकसर बी संघाला सूचना आहे 4 मिनिटामध्ये तुम्हाला 1 ओव्हर पूर्ण करायचे आहे. प्लीज वेळा घालू नका. 2 सामने बाकी आहेत. एका बाजूला मुर्दा संघ वाट बघतोय आमच्या अपोजिट कुठला संघ येईल. पेनकरपाडा संघाचे अध्यक्ष नंदू म्हात्रे यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. यमो इथं 3 पिढ्या बसलेल्या आहेत. लक्षात घे, SD पाटील ज्याने एक काळ गाजवलेला आहे, दामू मामा आहेत, हेमराज जो कर्णधार होता मागच्या वेळेला, अशी सगळी पिढी इथं या स्टेजवरती बसलेल्या आहेत. त्यांचं नक्कीच दामोदर जीवन पाटील कालपासून आहेत, मात्र रोज इथे मैदानात असतात आणि माझे अध्यक्ष राऊत साहेब देखील उपस्थित आहेत आणि अवसरच पाटील देखील उपस्थित आहेत. हे प्रेम आहे मैदानावरचं. नक्कीच नक्कीच असं प्रेम शेवटपर्यंत ठेवा, शेवटपर्यंत ठेवा प्रेम. असं जरी क्रिकेट खेळलं ना, मात्र क्रिकेटवरचे प्रेम कमी झालं नाही पाहिजे. रिटायर सगळ्यांनाच व्हायचं आहे. एमओ रिटायर सगळ्यांनाच व्हायचं आहे. बाकी आपलं आपण बघूया. प्लीज वेळ वादात नितेश येतोय आणि स्ट्राईक वरती नंदू पाटील. आणि अप्रतिम चेंडू, अगदी चेंडू स्लो टाकला होता नितेशांनी. नितेश एरवी वेगवान चेंडू टाकतो, मात्र त्यांनी आत्ता शैली बघितली नंदू यांची आणि मातेची विकेट आहे आणि अगदी चेंडू स्लो केला आणि अगदी स्लो चेंडू फेकल्यानंतर विचार करून त्यांच्या समोर एक चांगला फलंदाज आपल्या समोर आणि त्याला कसा चेंडू टाकला त्याप्रमाणे विचार करून तो चेंडू टाकला आणि निर्धाव गेलाय. पुन्हा दुसरा सुरेख शॉट मारला या ठिकाणी. बघायचे एक धाव पूर्ण केले. यतीन पाटील आहेत तिथं आणि थ्रो पर्यंत 2 धावा इथं नाही आहे आणि अशा प्रकारे रनआउटच्या रूपानं नितीन भगत मिलिंद भगत हे बाद होत आहेत. दहा चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. 43 धावा. टायमर सुरू आहे मित्रांनो. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, पडल्यानंतर चेंडू निघून जातो. बॅट आणि चेंडू संपर्क होत नाहीये.
चेंडू येतो डॉट. मात्र ह्या चेंडूची गरज आहे एकसर बी संघाला, मोठ्या फटकांची गरज आहे दहिसर संघाला. इथे कोण जिंकतं कोण हारतं. अगदी समोर खेळलेला चेंडू येतोय आमच्या समोर कॉमेंट्री बॉक्समध्ये. हा येतो 1 बाउंड चेंडू होतो, 4 धावांसाठी चौकार येतोय. मात्र अंतर कमी होतं पराभवातलं. माझा अजूनही सामना संपलेला, मॅच संपलेला आहे, पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. 39 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 39 धावांची गरज आहे. स्टेप आउट खेळले होते, कार्पेट रायफल चेंडू होता ऑन साईडला, क्षेत्ररक्षक भरपूर रणजित दुरावरती आहेत. एकच धाव घेतलेले. मात्र स्ट्राईक जतीन पाटील उर्फ बायकल यांच्याकडे राहू द्या. मात्र नक्कीच प्रामाणिक प्रयत्न असेल, रायटीला चांगली संधी आहे, हवेचा सपोर्ट देखील आहे. शेवटचा चेंडू असेल षटकातील. एक चेंडू बाकी आहे. नितेश वर्सेस मायकल वर्सेस नितेश, बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना असेल. शेवटचे 7 चेंडू आणि धावांची गरज आहे 38. अगदीच बघतलं, थांबला आणि चेंडूवर प्रहार केला आणि चेंडू जातोय भरपूर लांब. मिळतील हा जतीनच्या बॅटमधून हा दमदार बहारदार षटकार. धन्यवाद डीजे. आता शेवटचे 6 चेंडूचा खेळ बाकी आणि धावा पाहिजे त्या 32 जिंकण्यासाठी. जर हे दोघेही फलंदाज अशा प्रकारे मैदानामध्ये शेवटपर्यंत राहिले तर नक्कीच धाव संख्या पूर्ण करू शकतात. दोघेही चांगले फलंदाज आहेत. नंदू गोलंदाजी करण्यासाठी नंदू आलेले आहेत. नंदूच्या समोर नंदू पाटील आणि नंदू म्हात्रे अशा आता समोरासमोर बघायचा डावखुरे फलंदाज नंदू पाटील. दोघेही नंदू पाटील आहेत आणि दोघेही मोरव्याचे जाऊ आहेत. बघायचं आता आपल्या सासूरवाडला काहीतरी कोण करामत करून दाखवत होतो. समोर स्ट्राईकवर आहेत ते नंदू पाटील दहिसर संघाकडनं आणि गोलंदाजी करण्यासाठी नंदू पाटील एक्सर बी संघाकडनं. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 32 धावा जिंकण्यासाठी तुम्हाला करायच्या आहेत. 6 चेंडू 32 धावा. आणि अशा प्रकारे फुकटची नको तिथं आत्महत्या करून घेतलेली, त्यांनी गरज नव्हती. काही वाईट चेंडू होता, 1 धाव तुम्हाला मिळणार होती आणि 1 चेंडू देखील मिळणार होता, तरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तर मोठी विकेट मिळालेली एक्सर बी संघाला. नक्कीच आता धोका तुम्हाला हा पत्करावा लागणार आहे. आता चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि धावा पाहिजेत त्या 31 धावा पाहिजेत. काही गरज नव्हती या ठिकाणी धाव घेण्याची, कारण तुम्हाला 1 धाव मिळत होती आणि चेंडू देखील मिळत होता. चल ग गौरी गणपती सणाला ग, चल ग बहिणी चल ग गौरी गणपती सणाला ग. काजू बंगल्याच्या माऱ्या ग माझे भावानी घेतल्या गाऱ्या ग, काजू बंगल्याच्या माऱ्या ग माझे भावानी घेतल्या गाऱ्या ग, काजू बंगल्याच्या माऱ्या ग माझे भावानी घेतल्या गाऱ्या ग, काजू बंगल्या. धन्यवाद डीजे. धन्यवाद. सुंदर गाणी राधाकृष्ण डेकोरेट मंडप. मात्र सुंदर गाणी आणि मंडपची व्यवस्था त्यांच्याकडून करण्यात आहे. मात्र लगेच मी त्यांना ऑर्डर देखील दिलेला आहे. माझ्या मेहण्याचं लग्न आहे, त्यांनाच ऑर्डर आहे मोरव्या गावात. फुकट नाही, त्याची मेहनत आहे. मोठा पट्टा मारला बघायचा झेल होतो का तिथं. रणजित मात्र येतात परंतु नाहीये, फार लांब वरते आणि 2 धावा आरामात धावून काढलेल्या आहेत.
आता रोशन ठाकूर ज्यांना ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट आलेली आहे. नक्की नक्की मायकल- ती मायकलची wicket आलेली आहे. मायकलने विकेट दिलेली आहे, आलेली नाहीये, त्याला गरज नव्हती धाव घेण्याची आणि त्यांनी विकेट ती फेकलेली आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 5 आणि धावा पाहिजे त्या 29. 5 चेंडू म्हणजे 29. तुम्हाला हा सामना जिंकायचा, प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार मारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, तर हा सामना तुम्ही जिंकू शकाल. 5 चेंडू आणि 29 धावा. नंदकुमार पाटील गोलंदाजी करतायत एकसरबी संघाकडनं. पुन्हा या ठिकाणी मोठा फटका मारलाय बघा, तिथं क्षेत्ररक्षण काय होतं. यतीन पाटील आणि यतीन पाटील चांगलं क्षेत्ररक्षण केलं, नक्की ते चेंडू अडवलेला आहे, तिथे एकच धाव तुम्हाला मिळणार. आता चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि धावा पाहिजे त्या 28. 4 चेंडू आणि 28 धावा. मायकलची विकेट जर नसती गेली तर नक्कीच चित्र इथं वेगळं बघायला मिळालं असतं, नक्कीच परंतु मात्र तिथे नंदूला थांबायला पाहिजे होतं. नंदू थांबून मायकलला आणलं असतं ना तर चाललं असतं. मध्ये थोडी चूक घडते आणि मायकलला परतावं लागलं. 4 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण झालेलं आहे. नंदू पाटील ऑन द स्ट्राईक. बघायचं या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. ओ यावेळी चेंडू उजव्याच्या बाहेर निघून जातो, पंच तो वाईट घोषित करतात, एक अवांतर धाव मिळते. चेंडू शिल्लक आहे 4 आणि धावा पाहिजे त्या 27. 4 चेंडू आणि 27 असं समीकरण झालेलं आहे. इथं तुम्हाला 1-1, 2-2 धाव काढून चालणार नाही, मोठे फटके मारावे लागणार आहे. हे बघा अप्रतिम असा शॉट मारा. बघायचा रणजित म्हात्रे झेलच्या खाली आहेत, पण तो चेंडू फक्त त्या हवेमध्ये हात फिरत होते आणि अशा प्रकारे 2 धावा धावून पूर्ण केल्यात. या 2 धावेने काही होणार नाही आहे, षटकार चौकारच तुम्हाला पाहिजे. आता चेंडू शिल्लक आहे 3 आणि धावा पाहिजेत त्या 25 धावा. जवळजवळ ड्रायव्हिंग सीटवरती एकसर बी संघ बसला असं म्हणायला हरकत नाही आहे. मुर्द्या संघाने देखील तयारीच राहायचं आहे आता. आणि अशा प्रकारे नंदू पाटील हे देखील बाद होत आहेत. नंदू पाटीलची विकेट घेतलेली आहे. आता चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावा पाहिजेत त्या 25. धन्यवाद धन्यवाद मयूर भोईर. धन्यवाद डीजे. अप्रतिम तुझी गाणी, खरोखर ऐकत राहावंसं असतं. आम्हालाही इच्छा होत नाही की तू बंद कर म्हणून, परंतु मॅच चालू आहे ते आता मॅच करणं गरजेचं आहे. आता काय 2 चेंडू उरलेले आहेत या ठिकाणी. आता बघायचं आहे फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावांची गरज, म्हणजे जवळजवळ. चला लाला माची कुठे असेल तर आपण लवकर यायचं आहे नाणेफेकीचा कळू करण्यासाठी. एकसर बीच्या संघनायकाने देखील सामना संपल्यानंतर ताबडतोब यायचं आहे. आणि अशा प्रकारे पंचांकडे अपील मागतात, परंतु तो चेंडू निर्धाव. आणि अशा प्रकारे एकसर बी संघ विजयी ठरतो. अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद डीजे. धन्यवाद राधाकृष्ण मंडप डेकोरेटर आणि डीजे भरत. धन्यवाद.